शक्तिपीठ महामार्गाविरोधात पंढरपूरमध्ये सद्बुद्धी दौडचं आयोजन केलं गेलं। राजकीय नेत्यांकडून महामार्गाला विरोध केला गेलेला आहे। आंदोलनासाठी आमदार सतेज पाटील, आमदार जयंत पाटील, माजी खासदार राजू शेट्टी आले होते। त्यांचा सुद्धा या आंदोलनात असलेला सहभाग आपण बघतोय। वारकऱ्यांच्या वेशात हे सगळे नेते पाहायला मिळतात। शक्तिपीठ महामार्गाला विरोध त्यांनी केलाय आणि त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी संवाद देखील साधलाय। बघूया। सद्बुद्धी यात्रेमध्ये आपण पाहत असाल जयंत पाटील आहेत, सतेज पाटील आहेत, राजू शेट्टी आहेत, त्या सर्व नेते मंडळी, खासदार दयाशील पाटील आहेत, मोहिते पाटील आहेत, सर्व नेते मंडळी यामध्ये आहेत। जयंत पाटील काय सांगतो सद्बुद्धी त्यामध्ये काय विठ्ठलाला साकडं घालतोय आपण की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी द्यावी आणि त्यांनी हा शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा। 12 जिल्ह्यातल्या लोकांची इच्छा आहे की हा गरज नसलेला महामार्ग आहे तो रद्द करावा आणि म्हणून आम्ही विठ्ठलाला साकडं घालतोय की मुख्यमंत्री ज्यावेळी येतील पूजेला त्यावेळी मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी मिळावी की हा रद्द करण्याचा निर्णय त्यांनी पंढरपुरात जाहीर करावा अशी आमची अपेक्षा आहे। पंढरपुरात सद्बुद्धी मिळालं असं वाटतं का मुख्यमंत्र्यांना? मुख्यमंत्र्याला जर सद्बुद्धी मिळाली नाही तर त्याची किंमत चुकती करावी लागेल। मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी जर मिळाली नाही तर त्याची किंमत योग्य प्रकारे वसूल करण्यात केली जाईल असेच मत सर्व नेते मंडळींनी दिलं आहे। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर, पंढरपूर।